शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी ईशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलत 5 जणांना जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्याची कारवाई केली आहे। अहिल्यानगर शहर पोलिसांनी पाठवलेला प्रस्ताव निर्णय घेत उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी संबंधित आदेश पारित केले आहेत। शहरातील कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या 5 सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। या प्रस्तावाची चौकशी करून शहर पोलीस उपाधीक्षक डॉक्टर दिलीप टिपसरे यांनी अहवाल उपविभागीय दंडाधिकारी पाटील यांच्याकडे सादर केला होता। शहरातील आनंदनगर परिसरात सीना नदीच्या पात्रात नवजात अर्भकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अंमलदार अमोल गाडे यांनी फिर्याद दिली आहे। शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कोतवाली पोलीस ठाण्यात फोनद्वारे नगरसेवक दत्ता गाडळकर यांनी माहिती दिली की आनंदनगर येथील विक्रांत जिम परिसराच्या आत सीना नदीच्या पात्रात एका नवजात तरंगताना दिसत आहे। माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्यातील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात, पोलीस अंमलदार गाडे, अतुल काजळे हे तत्काळ घटनास्थळी रवाना झाले। सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण करून एका व्यक्तीला लॉजवर घेऊन जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी पीडित 24 वर्षीय युवतीच्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध अत्याचार ॲट्रॉसिटी कलमान्वये शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मयूर बाळकिनस दरेकर असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। अहिल्यानगर महापालिका नेहरू मार्केटच्या जागेवर नवीन सुसज्ज इमारत बांधत आहे, तर रंगभवन येथे व्यापारी संकुल उभारणार आहे। मात्र त्यासाठी स्वहिस्सा भरण्यासाठी निधी नसल्याने महापालिका वित्तीय संस्थेकडून अर्ज घेणार आहे। या विषयासह बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत 22 विषयावर सर्वसाधारण चर्चा होऊन धोरणात्मक निर्णय घेतले जाणार आहेत। बलिदानापूर्वी छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना बंदी बनवत अनंत यातना सोसल्या साक्षीदार असलेल्या बहादूरगड विकासासाठी 200 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे। धर्मवीर संभाजी महाराजांच्या शौर्याने पावन झालेला गड लवकरच पर्यटन नकाशावर दिसेल असा विश्वास आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी व्यक्त केला। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।